नमस्कार मित्रांनो, आपले शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज रविवार 25 फेब्रुवारी 2024। आज आपण महाराष्ट्रातील हवामान विभागाचा अंदाज घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचे अपडेट आलेले आहे आज आपल्यासमोर। आज महाराष्ट्रामध्ये काही भागामध्ये अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसणार आहे। त्यामध्ये जर आपण पाहत असाल तर लातूर जिल्ह्यातील उदगीरला आपण जर पाहत असाल तर जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे। सोबतच काही ठिकाणी ढगाळ वातावरणसुद्धा राहील या भागामध्ये। नांदेड जिल्ह्याला सुद्धा आपण जर पाहत असाल तर ढगाळ वातावरणाचा फटका बसताना आपल्याला दिसत आहे। सोबतच आपण जर पाहत असाल तर चंद्रपूर जिल्ह्याला सुद्धा आपल्याला अवकाळी पावसाचा फटका बसताना दिसत आहे। हिंगोली आणि वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणात आपल्याला ढगाळ वातावरण हे दिसत आहे आणि पाऊससुद्धा पडण्याची शक्यता आहे। इथे जास्त करून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचा जोरदार असा फटका बसताना आपल्याला दिसत आहे। विजेच्या कडकडाटासह काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे। मित्रांनो, हवामान विभागाने तशी माहितीसुद्धा आपल्याला दिलेली आहे। त्यामध्ये जर आपण पाहत असाल तर चंद्रपूरमध्ये शेजारी आपण पाहायला गेलं तर शिंदेवाही येथे आपल्याला जोरदार असा पाऊस दिसत आहे। सोबतच गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा अवकाळी पावसाचा फटका बसताना आपल्याला या व्हिडिओमध्ये दिसत आहे स्क्रीनवरती। मित्रांनो, सोबतच आपण जर पाहत असाल तर आपल्याला दिसेल की वरच्या साईडला विदर्भाच्या काही भागामध्ये आपल्याला पाऊस पडताना दिसत आहे। काही ठिकाणी ढगाळ असे वातावरण राहील तर काही ठिकाणी जोरदार गारपिटीसह पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे। त्यामध्ये यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यामध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे। पाऊस थोड्याफार प्रमाणात पडू शकतो, विखुरलेल्या स्वरूपाचा हा पाऊस असेल। सोबतच जर आपण पाहिलं गेलं मित्रांनो तर आपल्याला इथे दिसेल की अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे। वाशिम, हिंगोलीला मगाशी म्हणल्याप्रमाणे तेथे सुद्धा थोड्या प्रमाणात ढगाळ वातावरण राहू शकते। थोड्याफार किरकोळ पावसाच्या सरी येथे पडू शकतात। उर्वरित महाराष्ट्राचा जर विचार करायला गेला तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये थंडीची जोरदार लाट आल्याची शक्यता आहे। पुणे जिल्ह्यामध्ये काल महाराष्ट्रातील सर्वात नीचांक तापमानाची नोंद झालेली आहे। मित्रांनो, सोबत जर आपण पाहायला गेलो तर उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्याला थंडीचे प्रमाण हे वाढलेले दिसत आहे। तापमानात घट झालेली आहे त्या भागामध्ये सुद्धा। अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो।